नमस्कार मंडळी. सो आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं की आपल्याला गोलॅंग का शिकायला पाहिजे. ठीक आहे, आता आपण गोलॅंग बद्दल थोडंसं जाणून घेऊया. गोलॅंग नक्की आहे काय? सो मी इथे काही ऑलरेडी पॉईंट्स लिहून ठेवलेले आहेत. खूप गोष्टी आहेत गोलॅंगच्या का शिकायला पाहिजे, पण हे काही गोष्टी आहेत. आपण बऱ्याचशा गोष्टी समोरच्या लेक्चर्समध्ये बघू, प्रोग्रामॅटिकली बघू. सध्या 2-1 लेक्चर 2-3 लेक्चर तुम्ही बघून घ्या. मी फक्त थेरी सांगतोय, जास्त मोठे लेक्चर्स नसणार इथे. सो आपण बघूया पहिला पॉईंट. ठीक आहे, पहिला पॉईंट म्हणतो Go is a statically typed, compiled, high-level programming language designed at Google by Robert Krismer by Ken Thompson. ओके, तर सगळ्यात पहिले ही गोलँग जी आहे ही गुगलने क्रिएट केलेली आहे 2008 मध्ये. त्याचं रिझन असं होतं की 2006 पर्यंत इंटेलने कधीच मल्टीकोअर प्रोसेसर्स क्रिएट नव्हते केलेले. 2006 नंतर इंटेलने मल्टीकोअर प्रोसेसर्स सुरू केले. सो त्याच्या आधीच्या जेवढ्या पण लँग्वेजेस होत्या, जसं की C++ झालंय, जावा झालंय, सी झालाय, पायथन झालेलं आहे, हे पूर्ण मल्टीकोअर प्रोसेसर्सचा युजच नव्हते करत. मल्टीकोअर म्हणजे आता आपल्याकडे क्वाड कोअर प्रोसेसर्स आहेत, हेक्टा कोअर प्रोसेसर्स आहेत, म्हणजे आपल्याकडे सीपीयू एक असतं, त्याच्यामध्ये बरेचसे कोअर्स असतात. सो दॅट पॅरलल प्रोग्रामिंग काय असतं, कॉन्करन्सी काय असतं, त्याचा बराचसा यूज जो आहे तो गुगलला करायचा होता. त्यांचे सिस्टम्स खूप जास्त हेवी होत होते. ठीक आहे, कसा केला, काय होतं, काय असतं कॉन्करन्सी, काय असतं पॅरललिझम, आपण सगळं समोरच्या लेक्चर्समध्ये शिकू. पण सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा की मल्टीकोअर प्रोसेसर्स आधी नव्हते. 2006 मध्ये इंटेलने क्रिएट केलेले होते. ठीक आहे, त्यानंतर अशा लँग्वेजची एक गरज पडली की जे मल्टीकोअर प्रोसेसर्स इफिशियंटली यूज करेल, म्हणून गो प्रोग्रामिंग आली. ठीक आहे, सो आता पहिल्या पॉईंट मध्ये आपण लिहिलेलं आहे द स्टॅटिकली टाईप. ओके, सो लेट्स कन्सिडर व्हॉट इज स्टॅटिकली टाईप. ओके, ओके, सो आपल्याकडे एक लँग्वेज आहे, खूप फेमस लँग्वेज, सगळ्यांना खूप आवडते. त्या लँग्वेजचं नाव आहे पायथन. ओके, पायथन हे स्टॅटिकली टाईप नाही आहे. ठीक आहे, जावास्क्रिप्ट, एक अजून एक जावास्क्रिप्ट सुद्धा आहे. याचा अर्थ असा की आपण जेव्हा पण कोड लिहितो, हॅलो वर्ल्ड म्हणा किंवा मग कुठलाही इंटिजर किंवा आपल्याकडे टाईप्स असतात, इंटिजर टाईप ऑफ टाईप और डेटा स्ट्रक्चर असतात कुठल्या पण व्हेरिएबलचं. ठीक आहे, जसं काही इंटिजर झालं, बुलियन झालं, फ्लोट झालं, डबल झालं. ठीक आहे, आता तुम्ही पायथन किंवा जावास्क्रिप्ट मध्ये जर बघसाल ना, तुम्ही भले तुम्ही एक्स असं इंटिजर दिलेला असेल, पण एक्सला नंतर तुम्ही स्ट्रिंग पण असाइन करू शकता. ठीक आहे, पण हे C++ आणि गोलँग मध्ये नाही अवेलेबल. ठीक आहे, सो आपण गोलँग आणि C++ गोलँग हे लँग्वेज आपण म्हणतो हे स्टॅटिकली टाईप्ड आहे. त्याचा अर्थ फक्त हाच होतो की एकदा आपण जर कुठला व्हेरिएबल असा क्रिएट केला, इंट एक्स इक्वल्स टू 20. ठीक आहे, त्यानंतर आपण एक्स इक्वल्स टू गोलँग नाही देऊ शकत, हे अलाउड नाहीये. एक्सचा इथेच इंटिजर म्हणून त्याचं नामकरण झालेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही दुसरं भांडण नाही ठेवू शकत, म्हणजे नाही ठेवू शकत. त्याला म्हणतात स्टॅटिकली टाईप्ड लँग्वेजेस. ओके, सो गोलँग इज अ स्टॅटिकली टाईप्ड लँग्वेज. Python JavaScript is not a statically typed language. Okay, perfect. Second is a compiled languages. Okay, so what do I mean by compiled languages? Okay, let's consider on that. सगळ्यात पहिले कंपाइल्डच्या अपोज मध्ये असतं एक इंटरप्रिटेड लँग्वेजेस. याच्यामध्ये परत आपली फेमस येतं पायथन. ठीक आहे, ती आहे आपली इंटरप्रिटेड लँग्वेज. याचा अर्थ असा की आपण जेव्हा पण प्रिंट लिहितो, हॅलो वर्ल्ड लिहितो, एक्स लिहितो, वाय लिहितो, व्हॉट एव्हर द एकूण एक लाईन जे लिहितो आपण पायथन मध्ये, ते ॲज अ टोकन्स क्रिएट होतात आणि त्याच्या पीव्हीएम ला जातात, पायथन व्हर्च्युअल मशीनला, आणि पायथन इज एबल टू कन्वर्ट दॅट कोड इनटू मशीन एक्झिक्युटेबल फॉर्मॅट. इन द रिझन, एक एक लाईन ती कंपाईल होते. आपण एक एक लाईन लिहिल्यानंतर ती कंपाईल होते आणि आपण त्याचा तिथल्या तिथेच रिझल्ट बघू शकतो. ज्युपिटर नोटबुक म्हणून एक खूप फेमस आयडी आहे की तुम्ही तिथे लिहिल्यानंतर तुम्ही तिथेच त्या खाली रन करू शकता, एक एक लाईन रन करू शकता आणि त्याचा आउटपुट बघू शकता तिथे. ठीक आहे, पण गोलँग, C++, C, वॉटर आर
कंपाइल्ड लँग्वेजेस. याचा अर्थ असा की तुम्ही पूर्णच्या पूर्ण पहिले तुम्हाला अख्खाच्या अख्खा कोड लिहावा लागेल. त्यानंतर तो अख्खाच्या अख्खा कोड ॲज अ फाईल, ॲज अ टेक्स्ट फाईल तुम्हाला कंपायलरला द्यावं लागेल. कंपायलर तुमची एक्झिक्युटेबल फाईल क्रिएट करेल आणि एक्झिक्युटेबल फाईल जेव्हा क्रिएट होते, तेव्हा तुम्ही ती सीपीयूला देऊन ती रन करू शकता आणि तुम्हाला आउटपुट मिळेल. ठीक आहे. याचा अर्थ असा की पायथन हा एकूण एक लाईन तुम्ही एक्झिक्यूट करू शकता, एक लाईन एक्झिक्यूट करू शकता, एक लाईन लिहिल्यानंतर एक्झिक्यूट करू शकता. पण गोलँग आणि सी प्लस प्लस मध्ये तसं नाही. तुमचा जो कोड अख्खाच्या अख्खा संपला तर तुम्हाला तो कंपायलरला देता येईल. कंपाईल टाईम एरर्स न ठेवता. ठीक आहे. एरर्स खूप येतात. सो तुम्हाला याचा अर्थ हा की सेफ कुठली झाली लँग्वेज? गोलँग आणि सी प्लस प्लस. पायथनमध्ये जर तुम्ही एक लाईन जर एक्झिक्यूट करू शकत असाल तर तो कधी सेफ म्हणूच नाही शकत ना. पण गोलँगमध्ये इरिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट फाईल जेव्हा अख्खी क्रिएट होते, त्यानंतर आपण कंपायलरला देतो आणि कंपायलर तिथेच चेक करतं की अरे काही कंपायलिंग इश्यूज आहेत का? जर असतील तर तिथेच तुम्हाला रिजेक्ट येतील. ठीक आहे. आणि जर नसतील तर त्यानंतर तो तुमचा एक्झिक्युटर रन टाईम एरर्स हे वेगळे असतात. रन टाईम एरर्स काय असतात, कंपाईल टाईम एरर्स काय असतात ते दुसरी गोष्ट. ठीक आहे. त्या प्रत्येक लँग्वेजेसमध्ये येऊ शकतात. पण इथे तुम्ही एक लेव्हल ऑफ सेफ्टी ऑलरेडी अचीव्ह केली आहे गोलँगमध्ये. ठीक आहे. दॅट्स वाय वी कॉल्ड इट एज अ कंपाइल्ड लँग्वेजेस. दुसरी हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेजेस. हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेजेस म्हणजे अशा आपल्याकडे बऱ्याचशा लो लेवल प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत जसे की असेंब्ली आहे, त्यानंतर मायक्रो प्रोसेसर्स आहेत, मायक्रो कंट्रोलर लँग्वेजेस असतात, पिक प्रोग्रामिंग लँग्वेजेस असते पीआयसी म्हणून, मायक्रो कंट्रोलर मायक्रो प्रोसेसर असतात ते 8085 8081. ठीक. सो अशा ज्या लँग्वेजेस असतात त्याला लो लेवल प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत. त्याचा अर्थ असा की ते जे आहेत त्या लँग्वेजेस डिरेक्टली कम्युनिकेट विथ अ सीपीयू, विथ असेंब्ली. त्याच्यानंतर म्हणजे याच्यामध्ये एक हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे ही अशी लँग्वेज की जे ह्युमनला खूप जास्त अंडरस्टँडेबल असेल, रीडेबल असेल आणि विच कॅन क्रिएट सम प्रोग्राम आउट ऑफ इट अँड विच इज इझी टू लर्न अँड विच इज इझी टू राईट. ठीक आहे. एवढं ठीक आहे. त्यानंतर हे तिघं लोकं ही गुगलनी बनवली आहे. त्याचा अर्थ हे तुम्हाला डेफिनेटली शिकायला हवं आहे. आता गुगल मोस्ट ऑफ द कंपन्याच्या मोठ्या मोठ्या कंपन्याचंही आहेत. मी खूप जास्त स्टार्टअपमध्ये काम केलेलं आहे. तर बऱ्याचशा कंपन्या अशा आहेत की ज्या जावामधून गोलँगमध्ये शिफ्ट होत आहेत. त्याचं रिझन हे की गोलँग खूप जास्त फास्ट आहे. ठीक आहे. आणि सिंटॅक्स जो आहे तो सी सी प्लस प्लस सोबत खूप मिळता जुळता आहे. तुम्हाला सी प्लस प्लस येत असेल तर गोलँग शिकणं काहीही कठीण नाही आहे. त्यानंतर इनबिल्ट गार्बेज कलेक्शन याच्यामध्ये येतं आणि मेमरी सेफ्टी आहे. ठीक आहे. इनबिल्ट गार्बेज कलेक्शन इन द सेन्स सी सी प्लस प्लस जे लँग्वेजेस आहेत त्यामध्ये तुम्हाला मेमरी जी आहे ती स्वतःला मॅनेज करावी लागते. स्वतःला मॅनेज करावी लागते इन द सेन्स तुम्ही जर कुठली डायनॅमिक मेमरी अलोकेट केलेली आहे, कुठली हीपवरती अलोकेट केलेली आहे, तर ते फ्री करायची जबाबदारी पण तुमचीच असतं. पण गोलँगमध्ये हे तुमचं करायचं काम नाही. याच्यामागे गार्बेज कलेक्टर ऑटोमॅटिकली रन होतो, इफिशियंटली रन होतो. त्याचे बरेचसे अल्गोरिदम्स असतात आणि ते रन होतं आणि तुमचं मेमरी ऑटोमॅटिकली फ्री होते. आणि लास्ट पॉईंट इज ही गोलँग जी आहे ही सेफ आहे जावासारखी आणि फास्ट आहे सी आणि सी प्लस प्लस सारखी. ठीक आहे. तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी एकत्र मिळून जातात. त्याच्यातले बरेचसे सिंटॅक्स जे आहेत. जसं की आता मी खूप छोटा एक्झाम्पल दिला ना, तो गोलँगमध्ये, सी, सी प्लस प्लसमध्ये किंवा जावामध्ये हे बरेचसे आपले 3-3 लूप असतात. एक असते फॉर लूप, एक असते व्हाईल लूप, एक असते डू व्हाईल लूप. ठीक आहे. गोलँग म्हणता मला एवढ्या गोष्टींची गरजच नाही. मी एकच लूप ठेवेल ती म्हणजे फॉर लूप ठेवेल. विषय संपला. ठीक आहे. ते ट्राय करताय की किती सोपी करण्यात येईल गोलँग. ठीक आहे. आणि त्यामुळे डेव्हलपर्स खूप जास्त याला ॲक्सेप्ट करत आहेत आणि खूप जास्त यूज करत आहेत. ठीक आहे. आणि आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण याच्यानंतर बघणार आहे एक पहिला प्रोग्राम आपला हॅलो वर्डचा. ठीक आहे. पण हॅलो वर्ड नंतर काय होतं ॲक्च्युली तुम्ही एका टेक्स्ट एडिटरवरती हॅलो वर्डचा प्रोग्राम लिहिता. त्यानंतर तो कंपाईल करता. सो तो कंपाईल केल्यानंतर कुठल्या कंपोनेंटला जातो गोलँगच्या. ठीक आहे. त्यानंतर तो गोलँगचा कंपोनंट काय क्रिएट करतो, एक एक्झिक्युटेबल क्रिएट करतो किंवा बायनरी क्रिएट करतो. तर तो बायनरी क्रिएट केल्यानंतर ते सीपीयूला कशी जाते, सीपीयू तो एक्झिक्यूट कसा करतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला आउटपुट तुमच्या मॉनिटरवर कसा दिसतो. अख्खा फ्लो बघणार आहे. ठीक आहे. मला फक्त रिक्वेस्ट आहे की पुढच्या लेक्चरमध्ये तुम्ही प्लीज इन्स्टॉल गोलँग. ठीक आहे. एवढं करा. याचे व्हिडिओज बरेचसे मिळतील. मला तुम्हाला शिकवायच्यासाठी वेळ गमवायचा आहे. ठीक आहे. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तुम्ही इंजिनियर आहे, गोलँग शिकताय.
डेफिनेटली खूप जास्त स्मार्ट आहे. सो प्लीज इन्स्टॉल गोलँग आणि आपण पुढच्या लेक्चरमध्ये पहिला प्रोग्राम बघू. बाय.